नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती पिंगला नाडी। आता सगळ्यात आधी पिंगळा ह्याचा अर्थ काय आहे आपण समजून घेऊया। संस्कृतामध्ये पिंगला म्हणजे सोनेरी रंगाचा असा त्याचा अर्थ आहे। आता पिंगला नाडी ही आपल्या रूढ चक्रापासून निघते, ती उजव्या अंगाने नाकपुडीमध्ये जाऊन मिळते उजव्या, आणि तिथून पुढे तिरकस अशा लाईन मध्ये आपल्या डाव्या मेंदूपर्यंत ती जाते। ज्या वेळेला प्राणायामामध्ये आपण उजव्या नाडीने श्वासोच्छ्वास करतो त्यावेळेला त्या श्वासोच्छ्वासावरती संपूर्ण ताबा हा आपल्या डाव्या मेंदूचा असतो। जसं इडा नाडीमध्ये सगळा ताबा उजव्या मेंदूकडे असतो, तसंच पिंगलेच्या बाबतीमध्ये पिंगला नाडीचा ताबा हा डाव्या मेंदूकडे असतो। आता ह्या पिंगला नाडीला सूर्य नाडी असं पण म्हणतात। त्याचं कारण असं आहे की याची जी प्रकृती आहे ती पुरुष प्रकृती आहे, म्हणजे ह्या नाडीचं तापमान हे उच्चतम आहे आणि जो काही प्राण आपल्या शरीरामधनं वाहत जातो दिवसा त्याच्यासाठी ही नाडी कारणीभूत असते। ज्या वेळेला ही नाडी तुमची ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला अशा प्रकारचे जातक हे शारीरिक हालचालींचा विचार करता खूप चपळ असतात आणि ही नाडी ज्या वेळेला तुमची कमकुवत असते त्यावेळेला तुमच्या हालचाली थोड्याशा मंदावतात। म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्या जातकाची पिंगला नाडी अत्यंत ऍक्टिव्हेट आहे पण इडा नाडी ही त्याची जर का वीक असेल तर तो शारीरिक दृष्ट्या चपळ असेल पण मानसिक दृष्ट्या त्याची तेवढी कुवत तेवढी होत नाही। म्हणजेच जशी इडा नाडी आपल्याला बॅलन्स करायला लागते तशीच पिंगला नाडी सुद्धा बॅलन्स करायला लागते आणि पिंगलेच्या बॅलन्सिंग साठी आपल्याला इडा नाडीचा उपयोग होतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पिंगला नाडीची माहिती। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुषुम्ना ही शेवटची नाडी, आणि ह्या तिन्ही नाड्या आपल्या शरीरामध्ये कुठे मिळतात आणि त्याचं पुढं काय होतं हे बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। नमस्कार।